हेलो एवरीवन, गुड इवनिंग। सो आज Participants can now see. जो हमारा सेशन है वो लास्ट सेशन है। ओके। सितंबर से लेके अभी तक हम साथ में थे। अब हमारा लास्ट सेशन होने वाला है। तो इस लास्ट सेशन में हम फीडबैक लेने वाले हैं। तो आपको मैम आपका अगस्त से, फीडबैक। सितंबर से नहीं, अगस्त से थे हम लोग साथ। हाँ, यस, अगस्त से। सो अब हम एंड करने वाले हैं क्लास को। तो आपका फीडबैक चाहिए था सबका। तो आप वन बाय वन फीडबैक दे सकते हैं। आपको कैसा क्लास लगा, बुरा लगा, अच्छा लगा, आप बता सकते हैं। ठीक है, मेहुल सर, आप स्टार्ट करो। ओके। मेरा नाम मेहुल है, मैं मुंबई से हूँ और जॉब कर रहा हूँ। मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा। मैम बहुत अच्छे से पढ़ा रही, बहुत ही पेशेंट है, एकदम शांति से पढ़ाती है और अच्छा नॉलेज भी है, तो बहुत अच्छे से पढ़ा रही है। और मुकेश सर भी बहुत सपोर्टिव है, उन्होंने भी बहुत हेल्प किया, गाइडेंस बहुत अच्छे से दे रहे। कुछ भी डाउट हो कभी भी वो पूछ सकते हैं। और कॉन्फिडेंस में इम्प्रूवमेंट हो रहा है क्योंकि कंप्यूटर का नॉलेज बढ़ रहा है। तो रियली ग्रेट, बहुत मजा आया, अच्छा लगा। थैंक यू। थैंक यू सो मच सर। सो मेहुल सर के बारे में बताना है तो मेहुल सर भी बहुत अच्छे स्टूडेंट थे। रेगुलर क्लास ज्वाइन करते थे। और जो भी मैंने असाइनमेंट दिए वो असाइनमेंट कंप्लीट करते थे। थैंक यू सो मच मेहुल सर, बहुत अच्छा लगा आपके साथ पढ़ाने में। मतलब कि जो भी मैंने पढ़ाया है वो आपने अच्छे से स्टडी करके ये लिया है। ओके। सो थैंक यू। अब मैं कनक मैम को बोलूंगी कि आपका फीडबैक शेयर करें। गुड इवनिंग मैम, माय नेम इज़ कनक भाटिया। गुड इवनिंग। मैं अभी एफ वाई बी कॉम अभी मेरा पूरा होएगा। मुझे बहुत अच्छा लगा ये क्लास और मुझे बहुत सीखने को भी मिला। आप जितना पेशेंस से पढ़ाते हो उतना मेरे को समझ में आया, बहुत अच्छे से मतलब सब हुआ। कंप्यूटर में सब मैंने सीखा अच्छे से, वापस क्लियर हुआ सब मेरे को। मैम आगे भी आप ऐसे ही हेल्प करते रहिएगा मुझे, जैसे आपने पेशेंटली लिया। यस, कनक मैम। थैंक यू मैम। यस, थैंक यू सो मच। कनक मैम भी बहुत मतलब कि टाइम पे ज्वाइन करते थे। और थैंक यू सो मच कनक मैम। और ज़रूर मैं आपको कभी भी आप कॉल्स कर सकते हैं, मुझे मैसेज कर सकते हैं। कुछ भी प्रॉब्लम है तो मैं सॉल्व करूँगी। ओके। थैंक सो यू मैम। अभी मैं गौतमी मैम को फीडबैक के लिए बोलाऊंगी। गौतम मैम। गुड इवनिंग एवरीवन एंड मैम। गुड मैं इवनिंग। गौतमी अकोला से। मैं मुंबई में जॉब करती हूँ Back आईडीबीआई Desha में। has left the meeting alert. और अगस्त से लेकर जो हम विजन एक्सेस की तरफ से हमने क्लास ज्वाइन किए थे, बहुत अच्छे मैम ने पढ़ाया। और अभी हम जो काम करते हैं सब हमें वो मैम ने जो सिखाया बहुत अच्छी तरह से समझ में आया। और आगे भी हम कुछ क्लासेस होंगे तो वो भी करेंगे। थैंक यू मैम, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच गौतमी मैम। गौतमी मैम के बारे में मैं बोलना चाहती हूँ, ये भी रेगुलर क्लास ज्वाइन करते थे। और अच्छा परफॉर्मेंस था उनका भी। सो थैंक यू सो मच एवरीवन। आपने अ, हमारे क्लास को ज्वाइन किया और मुझे पेशेंसली सुना हर रोज। सपोर्ट। छुट्टियाँ भी बहुत हो, लेकिन मजा बहुत आ गया आपके साथ जुड़। थैंक यू सो मच। तो खत्म होने वाले हैं, लेकिन खत्म आप मुझसे कनेक्ट करते हैं। कोई भी आप जॉब कर रहे हैं, तो कभी भी आप मुझे कर सकते हैं, पूछ सकते हैं। ओके। ओके।
ग्रुप में भी आप 1 अप्रैल तक ऐसे हैं, 1 अप्रैल के बाद आप सभी को रिमूव किया जाएगा। तब तक आपके कुछ भी डाउट है या कुछ भी आपको बोलना है, आप ग्रुप में बोल सकते हैं। ओके। तो आप रिवीजन भी कर सकते हैं 1 तारीख तक, जैसे कि आप क्वेश्चन पूछ सकते हैं या कुछ सॉरी क्वेश्चन पूछ सकते हैं और उसके आंसर भी कर सकते हैं। ओके। तो आपका भी रिवीजन हो जाएगा उसके साथ साथ, और कुछ भी गलत है तो मैं आपको गाइड करूंगी। ओके। मैम एक रिक्वेस्ट है। हमने अभी तक जो भी हाँ। टॉपिक पढ़े हैं ना, उसके एक एक्सेल या वर्ड में उसके शॉर्टकट कमेंट्स के शीट या कुछ मिल पाएंगे हाँ तो जरूर रिवाइज करने को अच्छा रहेगा। जरूर मिलेगी। हाँ साथ यस में हो जरूर सके तो मिलेगी। आउटलुक हाँ। का भी जो मुझे चाहिए वो भी मुझे दीजिएगा। हाँ ठीक है। ओके। शॉर्ट कम आपको सभी मिल जाएंगे। ओके। किसी को कुछ पूछना है? नहीं मैम। यस। हम एडवांस कोर्स स्टार्ट करने लिए एडवांस एक्सेल किसी को ज्वाइन करना है तो रजिस्टर कीजिए। स्टार्ट है 9:30 से 10:30। ओके। किसी को ज्वाइन करना है तो आप कर सकते हैं। ओके। हाँ, ये जो शायद वन रिकॉर्डिंग है। हंड्रेड 108 9 रिकॉर्डिंग है आपके पास ओके। पूरे क्लास के। यस मैम। एव्हरीवन गुड इव्हनिंग। सो आजचा आपला लास्ट क्लास आहे. ओके. सो आपला क्लास जो आहे तो ऑगस्ट पासून स्टार्ट झालाय आणि आज त्याचा आपण एंड करतोय. सो आपण काही फीडबॅक घेणार आहोत, म्हणजे तुमचा अनुभव शेअर करायचे. क्लास कसा वाटला तुम्हाला? म्हणजे चांगला अनुभव, वाईट अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कल्पेश सरांपासून स्टार्ट करूया. कल्पेश सर, तुमचा फीडबॅक. अ, पहिल्यांदा मी क्लास जॉईन या उद्देशाने केला होता की मला कॉम्प्युटर शिकता आला पाहिजे. अ, मी लेट ब्लाइंड आहे. मी आधी कॉम्प्युटर चालवत होतो मला. पण नंतर ब्लाइंड झाल्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. मी याच उद्देशाने आलो होतो की मला कॉम्प्युटर चालवता आला पाहिजे आणि त्याचा ऑफिसमध्ये मला त्याचा वापर झाला आणि माझा उद्देश या क्लासमुळे साध्य झाला आहे. आता मी ऑफिसमध्ये एक्सेल बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे चालवतो. त्याचबरोबर व्हॉट्सअप पण मी चालवतो आणि आत्ताच मॅडमने सध्या गुगल ड्राईव्ह जे शिकवलं त्याचा पण मी वापर करतो आहे आणि त्याचबरोबर युट्यूब, इंटरनेट, नेट सर्फिंग या गोष्टींमुळे खूपच मला माझ्या कामामध्ये त्याची मदत होत आहे आणि चांगल्या प्रकारे काजल मॅडमनी शिकवलं आणि त्याच्यामुळे मला खूप शिकायला पण भेटलं, नॉलेज पण वाढलं आणि माझा कॉन्फिडन्स पण वाढला. मला आधी काहीच कळत नव्हतं. मी लेट ब्लाइंड झालं तर कसं आपण कॉम्प्युटर चालवू, हे स्क्रीन रीडर काय असतं आणि त्याच्यामध्ये कमांड कशा असतात. मला खूप टेन्शन आलं होतं की इतक्या साऱ्या कमांड कसं काय लक्षात ठेवायच्या आणि कसं काय एक्सेल आणि आपल्याला व्हॉट्सअप ते चालवू शकतो आपण. हे मी बाकीचे ब्लाइंड मुलांना बघत होतो की ते वापरताय, पण म्हटलं आपल्याला जमेल की नाही. पण काजल मॅडमने चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं आणि त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे आता मला कॉम्प्युटर वापरता येतोय आणि मी खूप आभारी आहे आणि थँक्यू काजल मॅडम. तुम्ही आम्हाला कॉम्प्युटर इतक्या चांगल्या प्रकारे शिकवलं की आमचा कॉन्फिडन्स आता चांगलाच वाढलेला आहे की आम्ही ऑफिसमध्ये आता ते काम करू शकतो. आणि मुकेश सरांना पण धन्यवाद की त्यांच्या मार्फतच या क्लास त्यांनी सुरू केला
त्यांचे पण खूपच सारे आभार. त्यांनी जीमेल सारखी एक उपयुक्त गोष्ट शिकवली आम्हाला. मी लेट ब्लाइंड होतो आणि आहे. अ, आधी मी चांगल्या प्रकारे बघू शकत होतो. तेव्हा मला ते कॉम्प्युटर खूप इझी वाटत होतं. नंतर लेट ब्लाइंड झाल्यामुळे मला कळत नव्हतं की आपण कॉम्प्युटर कसा वापरू शकतो. अ, कसं आपल्याला ऑफिसमध्ये काम करता येईल. हे सगळं करत असताना मला माझ्या मित्राने एक नागपूरला मुकेश म्हणून माझा मित्र आहे वानखेडे. त्यांनी मला काजल मॅडमचा नंबर दिला होता. अ, मी काजल मॅडमशी कॉन्टॅक्ट केला. पण थोडासा मला डाऊट होता की हे स्क्रीन रीडर आणि ते कसं काय यूज करता येईल. अ, पण मी त्याच्या आधीच कॉन्टॅक्ट केला होता मॅडमशी. मग मॅडम बोलल्या की आपण क्लास सुरू करूया, पण थोडासा 1-2 महिने वेळ लागेल. पण मग मी 1-2 महिने म्हटलं मला एवढा वेळ नाही. मग मी सुरुवातीला एक संस्था आहे, तिचं नाव घेणार नाही मी. त्या संस्थेमध्ये ऑफलाईन क्लास जॉईन केला. त्या ऑफलाईन क्लास जॉईन केल्यानंतर मी बघितलं तिथे तर मला इतकं काही शिकायला नाही भेटलं. पण माझा कॉन्फिडन्स डाऊन होत होता आणि मी खूपच टेन्शनमध्ये येऊन गेलो होतो आणि खचून गेलो होतो की आपल्याला हे सगळं जमेल का? पण नंतर 2 महिन्यानंतर मला काजल मॅडमचा फोन आला. सर म्हणे आपली एक बेसिक कॉम्प्युटरची बॅच चालू करायची का ऑनलाईन? मग मी म्हटलो आता माझ्या मित्राने सुचवलं होतं. चालेल म्हटलं, कारण ऑफलाईन बॅचचा तर मला वाईट अनुभव होता. पण बघूया म्हटलं की कसं काय, कारण मला मित्रांनी सांगितलं होतं ते खूपच चांगलं टीच करतात त्या. मग मी त्यांच्याकडे काजल मॅडमकडे जॉईन केला क्लास आणि आमची ओळख झाली आणि क्लास सुरू झाला बेसिक कॉम्प्युटरचा ऑगस्टमध्ये. मॅडमने खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सुरुवातीला बेसिक कॉम्प्युटर फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर शिकवलं. तर MS वर्ड, MS एक्सेल, इंटरनेट आणि पॉवर पॉईंट हे 5 टॉपिक घेतले. हे 5 टॉपिक अशा प्रकारे शिकवले की माझा कॉन्फिडन्स तर वाढलाच. पण माझा क्लासला जॉईन करायचा उद्देश असा होता की मी चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर मला जमलं पाहिजे आणि मी त्याचा ऑफिसमध्ये मला त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि ते दोन्ही उद्देश माझे साध्य झाले. अशा प्रकारे आणि सुंदर प्रकारे काजल मॅडमने शिकवलं. आधी खूपच मला टेन्शन आलं होतं की आपण ते स्क्रीन रीडर कसं वापरणार, त्याच्या सगळ्या कमांड कसं काय यूज होणार, व्हॉट्सअप, जीमेल हे कसं यूज करू शकतो आपण. पण काजल मॅडमने खूप सुंदर प्रकारे आम्हाला शिकवलं आणि खूप चांगल्या प्रकारे आता मी ऑफिसमध्ये एक्सेल यूज करतोय, व्हॉट्सअपचा पण वापर करतोय. आता सध्या मी गुगल ड्राईव्हचा पण यूज करतो आहे. खूप मजा येत आहे काम करताना पण. आणि मुख्य म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की मला कॉम्प्युटर येऊ शकतं. आधी मी डोळ्यांनी बघून कॉम्प्युटर चालवत होतो, पण आता मला डोळ्यांनी दिसत नसताना मी कॉम्प्युटर चालवू शकतोय. त्याचा मला आनंद आहे आणि ते पूर्ण श्रेय काजल मॅडमला जातं. त्याच प्रकारे मी मुकेश सरांचे पण धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला हा ऑनलाईन क्लास प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला. आणि त्यांनी जे वेबिनार सुरू केलेले होते संडेच्या दिवशी, त्यांचा सुद्धा खूप फायदा झाला मला ह्या पिरियडमध्ये. त्यामुळे त्यांचे पण थँक्यू मुकेश सर आणि काजल मॅडम. तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे मला खूपच खूपच फायदा झालेला आहे आणि कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. थँक्यू. सो थँक्यू सो मच कल्पेश सर. खूप आनंद होतो की तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करताय. खूप छान वाटलं ऐकून. थँक्यू सो मच सर. खूप छान सपोर्ट केला कल्पेश सर. खूप म्हणजे खूप छान म्हणजे रेग्युलर क्लास जॉईन करायचे आणि असाइनमेंट दिलेल्या कंप्लीट करायचे. खूप मस्त वाटलं तुमच्यासोबत ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत. माझे हेल्थ इश्यू वगैरे होते. तुम्ही खूप छान मला सपोर्ट केला. थँक्यू सो मच सर. सो नेक्स्ट अदिती मॅम, तुम्ही फीडबॅक द्या. आणि सर येस तुम्हाला मॅम ऑफिसमध्ये याच्या कधीही हेल्प लागली तर तुम्ही कधी ऑलवेज तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. ओके ओके. मॅडम. येस. ओके ओके. अदिती मॅम.
येतोय मॅम आवाज. हा, माझा येतो येस. क्लिअर? येस, स्टार्ट करा, येतो आवाज. हा. फर्स्ट ऑफ ऑल मी विजन ऍक्सेस या संस्थेचे आभार मानते की आम्हाला कॉम्प्युटर मधल्या शिकायला मिळाल्या. म्हणजे पहिलं स्क्रीन रीडर काय असतं, त्याचा यूज कसा करायचा, लॅपटॉप नवीन यूज कसा करायचा, कारण स्क्रीन काय ह्याची माहिती नव्हती. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान सपोर्ट केला आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. हो मॅम. आशा करते की तुम्ही जे कोर्समध्ये शिकला तुमच्या ऑफिसमध्ये वर्क म्हणजे याचा नक्कीच हॅलो उपयोग मॅम, होईल आता तुम्हाला. येतोय आवाज? हा, येस, येतोय. क्लिअर येतोय? हो, क्लिअर आहे. सॉरी मॅम, थोडं नेटवर्क नाही, इश्यू आहे. इट्स ओके. इट्स लाईट ओके, गेली नितीश. त्यामुळे वायफाय नाहीये. हा हा, ठीक आहे. ओके, कंटिन्यू करा तुम्ही. तर स्क्रीन रीडर हे काय असतं हे ह्या क्लासमध्ये आल्यानंतरच कळालं. आणि त्याच्यासोबत कसं कॉम्प्युटर यूज करायचा, लॅपटॉप कसा यूज करायचा, कोणत्या कमांड असतात, कोणत्या कीज वापरून काय काय करता येतं हे शिकायला मिळालं. आणि काजल मॅम बद्दल बोलायचं तर काजल मॅम इतकं मस्त शिकवायच्या, खूप मस्त. म्हणजे आम्हाला खूप छान एक्सप्लेन केलं त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीदा काही विचारलं तरी त्यांचा कधी नकार नसायचा. आणि शिकवायची पद्धत ही पण खूप मस्त होती. आणि आम्हाला कधी भीती अशी वाटली नाही की एखादी गोष्ट कळाली नाही म्हणून त्यांना विचारायची कशी, अशी आम्हाला भीती वाटली नाही. आम्ही बिनधास्त विचारायचो. आणि मॅम पण अशा कधी म्हणाल्या नाहीत की कसं सांगू तुम्हाला, कितीदा सांगितलंय कळत नाही का, असं मॅम कधीच नाहीत म्हणाल्या. आणि खूप छान छान टॉपिक घेतले मॅमनी आणि इम्पॉर्टंट होते तेच टॉपिक घेतले. आणि आता सध्या कॉम्प्युटर शिकण्याची खूप गरज आहे. आणि मुकेश सर, तुम्ही पण जीमेलचा जो टॉपिक घेतलात तो खूप छान शिकवलात. मुकेश सर पण खूप छान एक्सप्लेन करतात. ऍक्च्युली मुकेश सर जरा कडक वाटतात स्वभावानी, पण ते शिकवतानाच कळालं की सर तसे नाही आहेत. आणि खूप छान मस्त शिकायला मिळालं. ऑगस्ट पासून आतापर्यंत नवीन नवीन शिकायला मिळालं. आणि आम्हाला कधी काही अडचण आली तर आम्ही अवश्य विचारू. आणि आपले जे वेबिनार होत होते, वेबिनार मध्ये पण खूप छान छान कस्तुरी मॅम असतील, आपल्या काजल मॅम असतील, दोघींनी जे टॉपिक घेतले, व्हॉट्सअपचा असेल किंवा झूमचा असेल, खूप मस्त एक्सप्लेन केले टॉपिक. आणि विजन ऍक्सेस ही संस्था खरंच खूप चांगली आहे, मस्त आहे. आणि थँक्यू काजल मॅम, थँक्यू मुकेश सर. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. खरंच खूप छान वाटलं मला तुमच्यासोबत क्लास जॉईन करून. खूप मस्त वाटलं. ऑगस्टपासून आत्तापर्यंत कसे दिवस गेले खरंच कळलं नाही. एवढ्या दिवसाचा प्रवास खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मला छान सपोर्ट केला. थँक्यू सो मच एव्हरीवन. सो आता आपण इथेच क्लास एंड करूया. ओके. आणि तुम्हाला कधीही काही अडचण असेल तर कधीही तुम्ही ऑलवेज मला कॉल करू शकता.
सो ड्राईव्हचे तुम्हाला जे ॲक्सेस दिलाय तो 1 एप्रिलपर्यंत असणार आहे. सगळ्या रेकॉर्डिंग्स डाउनलोड करून घ्या तुम्ही. ओके. 100च्या वरती रेकॉर्डिंग्स सगळ्या. तुम्हाला नक्कीच फ्युचरमध्ये याचा यूज होईल. अ, आणि ग्रुपमध्ये सुद्धा 1 तारखेपर्यंत तुम्हाला ठेवलं जाईल. त्यानंतर रिमूव्ह केलं जाईल. तोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये कॉन्व्हर्सेशन करू शकता. पाठीमागं आपण क्वेशन आन्सर ठेवत होतो तसं तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. प्रॅक्टिस करू शकता ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला असाइनमेंट दिली होती पीपीटीची. ती पीपीटी बनवून मला पाठवली तर बरं होईल. ओके. सो खूप छान वाटलं. थँक ओके. यू सो मच एव्हरीवन. हो, हो मॅडम. आणि तुम्हाला पण एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. हां, विचारा सर. आपली आता पुढची बॅच केव्हा सुरू होणार? ॲडव्हान्सची ना? हो, 1 हो. एप्रिलपासून. 1 1 एप्रिलपासून एप्रिल आणि टायमिंग हाच असणार आहे 9:30 to 10:30. 9:30 ते 10:30 का? आणि हं. त्याच्यामध्ये एक्सेलच राहणार आहे का? अजून तुम्हाला हो. म्हटलं होतं वर्ड आणि इंटरनेटचे ॲडव्हान्स टॉपिक नाही ॲड करणार का तुम्ही त्याच्यात? हां, बघूया ते वर्ड एक्सेल घेण्याचा चाललाय. हो ना? बट असं हां, डिसाईड करून सांगते मी तुम्हाला. ओके. ओके. मग झाले का त्यामध्ये स्टुडंट कन्फर्म? हो. हो, 4 जण आहेत. अजून 1 जण झालं की ओके. आपण स्टार्ट करणार आहोत. मग माझं नाव आहे का त्याच्यात? हो, आहे ना. तुम्ही सांगितलं ना आधीच. तुम्ही तर फर्स्ट हो, स्टुडंट आहात ओके. माझा ॲडव्हान्सचा. ओके, ओके. चालेल. आणि त्याच्यामध्ये हं. ह्याचं पण बघा मॅडम, वर्डचं आणि इंटरनेटचं करताना. हो, हो. नक्की सांगते. हं. ओके. खूप मस्त ओके. वाटलं मॅडम. आणि मॅम, मला आदित्य पण मॅडम, खूप आदित्य छान माझं मॅडम वाटलं पण तुमच्यासोबत. ॲडव्हान्स म्हणजे मध्ये नाव असं घेतलंय कधी ना. वाटलं नाही की तुम्ही माझे स्टुडंट आहात. असं फ्रेंडली हां, बोलायची मी तुम्हाला, हसायची, बोलायची मस्त. आता हां. मलाही करमणार नाही, क्लास एंड होतायत. ओके. हां, हां. खूप मस्त वाटलं. म्हणजे असं कधी वाटलंच नाही मराठीचा क्लास कधी स्टार्ट होतोय असं वाटायचं मला. हां, हां. नाही. ते गोष्ट मला समजून घेतलं तुम्ही फ्रेंडसारखं. माझे हेल्थचे एवढे ओके. होते आपली तर मॅम इंटरेस्टिंग बॅच होती. हां, हो, हां. खरंच. हो. यादगार बॅच आहे ही. हां. नाही, शिकायला पण भरपूर साऱ्या काही गोष्टी भेटल्या मॅडम. हां. त्याच्यामुळे मॅम, खूप म्हणजे मी पण जॉईन करतेय ॲडव्हान्स बॅच. हो, मग झाली बॅच आपली इथं पूर्ण. हा, 1 एप्रिलपासून स्टार्ट करूया. हीच आपली बॅच कंटिन्यू करा मॅम. हो. अनिता मॅडम नाही आल्या का आज? हो आणि तर मॅडम आल्या होत्या आणि लेफ्ट कशा काय झाल्या काय माहीत. हां का? नाही, तिचा पण नेटवर्क इश्यू आहे मॅम. आल्याच नाहीत त्या. म्हणजे आल्या होत्या सुरुवातीला हां. हो, आणि लेफ्ट झाली झाल्या. होती जॉईन ती. मला पण खूप छान वाटलं. खूप मिस करेल हां हां. आपल्या बॅचला मी. हो, हो. चालेल मॅम. नक्की मॅम. खरंच हं? मॅम, एक आठवडाभर तर खरंच. नाही करमणार आहे. असं वाटत होतं की क्लास संपायलाच नाही पाहिजे. हो, हां, हां. खूप छान तेवढं वाटलं. खरं आहे. हां. हं. कधी चालेल ना काही मॅडम. प्रॉब्लेम असले तर हक्काने कॉल करा. काही असं हे करू नका की आता क्लास संपलेत. कॉल कसा करायचा? कधीही करू शकता नाही कॉल. मॅम, असं कधीच नाही आम्ही करणार. हो, हो. चालेल. ओके. करू ना. म्हणजे हं? अशीच तुमची आठवण आली तर काही काम नसताना पण करू कॉल. हो, हो. नक्की. चालेल ना. हो, चालेल. बाय.